ब्रेक घेतला होता. आर्यन ऑनलाईन पैसे करत होता म्हणून त्याच्या म्हणलं व्हिडिओ पॉज कर बाबा, पहिले पैसे सेंड कर. आर्यनला 70 रुपयाला टाकलाय. लय आनंद झालाय मला. 70 रुपयाला आर्यन कधी कधी 20 रुपयाचा कॉफी पण पाजत नाही. कधी पाजली तू सांग? कॉफी नसून पाजत काहीतरी चारतो. काय चारतो? लंच टाइमला तो आम्हाला चिप्स चारतो, क्रीम अँड ओनियन. अजून काय चारतो? पिपीचा डालचा, तो पण 20 रुपयाला भेटतो म्हणून. 25 झाला आता. 25ला बोल खोटं. 20 रुपयाचा बोर्ड आहे तो 25. बरं जाता आता बघू. जाता आता कन्फर्म करू आपण. 20ला आहे का 25ला झालाय. आपण थोड्याच वेळात आर्यन इथून सरळ गेलं की आपल्याला लागणार आहे सिग्नलच्या आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे. उजव्या हातालाच आपण टर्न घेतला की त्या डाव्या उजव्या हाताला असा टर्न घेतला सरळ वेगळे की शेजारीच आपल्या संतोषी माताचं मंदिर आहे. संतोषी माता मंदिराच्या शेजारीच आपल्याला जिथं आपला PC रिपेअरला टाकायचं त्यांचं ऑफिस आहे. सिग्नल आलाय, सिग्नल दाखव. सिग्नलचे रूल पाळले पाहिजे आपण. वर बोललं नाही पाहिजे. ट्रॅफिकचे रूल पाळले पाहिजे. का रे? इंडिकेटर देऊन टर्न घेतलाच पाहिजे. आणि हा घेतला टर्न आणि हा दिला हॉर्न. त्याच्यानंतर ना इथं संतोषी माताचं मंदिर. ओके, इथे संतोषी माताचं मंदिर आहे. दाखव इथं. नीट दाखव. संतोषी माताचं मंदिर आहे. आणि त्याच्या शेजारीच आपल्याला इथंच ह्या गल्लीत ह्या इथून आपल्याला इथं गाडी पार्क करू. आणि आर्यन बघा मस्त PC मस्त CPU उचललाय त्याने. आर्यन पुढं आर्यन आलाय. आणि हे आहे जिथं आलेला नाही PC आपल्याला टाकायचा आहे. आणि नेमका कर ना, आवाज दे ना त्यांना. चिराग सर. हो आहे का कोण? चिराग सर. आर्यन आहे ना आता. ओके आहे. आता मी आलोय PC ला इकडं. चिराग सर आहे इकडं. आता ह्या चिराग सरांकडे आपल्याला ना PC रिपेअरला टाकायचं आहे. आणि भरपूर काम आहे म्हणतात हे. आणि हे तर YouTube बघत बसतात. वा, हे आहे आमचे चिराग सर. आता हे आमचं PC रिपेअर मस्त ठीकठाक करून देणार आहे. ज्याला कोणाला PCची काय प्रॉब्लेम असेल. अरे सलमान खान आहे आप, ऐसा थोडी आहे. चिराग सर ज्यांना कोणाला PCचा काय प्रॉब्लेम असेल तुम्ही चिराग सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचं ऑफिस आहे इथं नेहरू नगरला. हो, तुमच्या ऑफिसचं नाव सांगा. तुम्हीच सांगा. ज्यांना कोणाला कोणतेही PCचे प्रॉब्लेम असतील, नवीन PC खरेदी विक्री रिपेअरमेंट सगळं केलं जाईल. आता चिराग सर आम्ही निघू का? तर ऑफिसलाच असतील. चिराग सर नाही तर ऑफिसच्या फोनला फोन करा. चला आर्यन. आर्यन आणि मी निघलो. मस्त. आर्यन किती भारी असतो. गोगल काढून मी खरंच चांगलं दिसलं त्याला. गोगल काढून थोडं चांगलं दिसतं. केस कापायला आलं, मेंटेनन्सला आलो आपण. केस कापली पाहिजे. थोडी दाढी तर येत नाही, तो विषय पाठ वेगळा आहे. त्यापेक्षा मोठा आहे तरी पण मला दाढी येत नाही. गाडी कुठे आपली? धन्नो आहे इकडे. ही नाही, मोठी गाडी नाही आपली गाडी दाखव. आपली गाडी आहे. हे आपली BMW आहे. आपली BMW. आणि BMW वर बसलो. आमची BMW. एक दिवशी आपण याच कलरची BMW घेणार आहे. अरे घेऊ की काय? घ्यायचे. या कलरचीच BMW. जे कलरचे आपल्याकडे ऍक्टिव्ह आहे त्या कलरचे आपल्याला BMW घ्यायचे. तू लक्ष दे. आपण असा घेऊ टर्न. आणि तरी पुढे सिग्नल आहे. आता सिग्नल आपण सरळ जाऊ. सरळ तुला दाखवतो. आता मी तुला दाखवणार आहे. तुला दाखवणार आहे ते मी माझं कॉलेज जिथं मी माझी 11वी केली, म्हणजे 11वी 12वी. आता आपण थोडं सिग्नलला थांबू. सिग्नल आहे. ऊन जरा जास्तच आहे. मला असं वाटतंय तू अजून एक दिवस पाजला तर अजून बरं होईल. नको का? मला बरं वाटेल पण बाकीच्या गरम होईल. अरे हॅट, माझी एवढीशी किंमत.
म्हणते चालू आहे. म्हण अरे ते पण आहे, तुझं बरोबर आहे. शेवटी पगार तुझा संपलाय मला मान्य आहे. थांब आता थोडंच राहिलंय. सिग्नल तोडायची घाई करायची ना आपल्याला. नाही. बरोबर पुढे दाखव सिग्नल आहे. संपला. संपला आता चला. आपण निघू. आपल्याला मागच्या गाडीने हॉर्न दिला म्हणजे सिग्नल घेणार आहे. हे IH चे ग्राउंड, आर्यन ग्राउंड. एक 2010-11ला हां. आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेस इथं यायचो. कॉलेज बंक करून क्रिकेट खेळलोय मी इथं. हे ग्राउंड दाखव. त्याच्यानंतर ना आता मी तुला दाखवतो. इथून आपण असा टर्न घेणार आहे अजमेरा कॉलनीच्या इकडं. बॅक कॅमेराने दाखव जरा तू. बॅक कॅमेरा. हां. आणि इथं हे जे शरबतचे बाबा आहे ते बाबा नाही आहेत पण दुसरी गाडी आहे. जुने बाबा होते गोळ्यावाले. ते आम्ही इथं खायचो. हे दाखव हे सगळं. आता हा जो रोड आहे आज जवळजवळ बरेच वर्षाने चाललो आहे. त्या आता आपण जिथून टर्न घेतला त्या रोडपासून तर ह्या रोडपर्यंत आम्ही चालत जायचो. आता माझा मित्र जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्याला नक्कीच आठवण. ॲक्च्युली हा व्हिडिओ त्याच्यासोबत करायचा होता पण आता तो काय तो मुंबई पोलीसमध्ये भरती झाल्याबद्दल तो आता काही जास्त पुण्यात नसतो, मुंबईला असतो. मिस यू इंडिया. त्याशा चालत जायचो मस्त. अजून पण रोड सेम आहे तसाच आहे. एकदम मज्जा. कसं आहे भारी वाटतं ना रोड. एकदम असं थंड. आमचं कॉलेज दुपारचं होतं रे. कॉमर्सवाल्यांचं सकाळचं होतं, सायन्सवाल्यांचं दुपारचं होतं. सायन्स उल्लेख करत नाही म्हणजे मी हुशार होतो एवढा पण होतो हुशार होतोच असं पण नाही. त्याच्यानंतर ना इथून आपण टर्न घेऊ. हे साईबाबा मंदिर. आम्ही गुरुवारचं इथं थांबायचो. आता इथं टर्न घेतल्यानंतर ना सगळ्यात पहिले तुला सरळ जाऊ आपण कॉलेजला जायच्या आधी तुला दाखवतो. हे स्वीट होम, रसरंग स्वीट होम. हे रसरंग स्वीट होम याची एक अशी ओळख आहे. त्यावेळेस आमच्याकडे पैसे नसायचे म्हणजे आम्ही एक समोसा 4 जणच खाल्लेला आहे. हे रसरंग स्वीट एकदम फेमस. दाखव एकदा. दाखव एकदम फेमस. त्याच्यानंतर ना इकडं आता आपण जिकडं चाललो आहे ना ह्या रोडला इथे एक मंडई आहे. म्हणजे ती भाजी मंडई होती पण ती बंद असायची. तिथं आम्ही बंक करायचो. बंक करून आम्ही इथं बसायचो आणि जवळजवळ सांगायचं काय की मी जास्त वेळ तर कॉलेजच्या लाईफमध्ये इथंच बंक करून घालवलेला आहे. आता हा व्हिडिओ माझा मित्र किंवा माझ्या वर्गातले जे काही क्लासमेट्स बघत असतील त्यांना नक्की हा व्हिडिओ आठवले. दाखव ही मंडई आहे. त्या मंडईच्या रोडने आपण चाललो आहे. मंडईच्या रोडने आणि हा टर्न घेतला आणि मित्रांनो ही आहे मंडई. ही मंडई आहे. ही मंडई दाखवा. ही ती मंडई आहे. इथं आम्ही आत बसायचो मस्तपैकी बंद करून तिकडून यायचं त्या साईडने. त्याच्यानंतर ही अशी पूर्णपणे मंडई आहे. बंद पडलेली अजून पण बंदच आहे. नंतर ना हे ग्राउंड आमचं नव्हतं. आमच्या कॉलेजला ग्राउंड नव्हतं त्यावेळेस. आमचं कॉलेज DY पाटील ज्युनियर कॉलेज होतं. ते आता तिकडं जे तुला पहिलं दाखवलं का आपल्या फुलेनगरचं तिथं शिफ्ट झाले. म्हणजे तिथं आधी ज्युनियर कॉलेज इकडं होतं. मग आम्ही ह्या रोडने असं बंक करायचो. इथं मंडईत बसायचो. कधी कधी पोलिसांचे राऊंड पण यायचे. आमचे जे प्राचार्य होते ते सांगायचे की पोरं बंक करून फिरतात. हे जे होतं हे टेल्कोचं गेट होतं. आय थिंक टेल्कोचंच आहे का. हां टेल्कोचंच गेट आहे. बरोबर आहे एक्झॅक्ट टेल्कोचं आहे गेट. त्याच्यानंतर हे पाण्याची टाकी. आता हे कंपाऊंड वगैरे केलं. आधी कंपाऊंड नव्हतं. तसं आम्ही या रोडने असं जायचो फिरायचो. त्या मंडईत बसलो की पोलीस आली की आता हे त्यावेळेस हे हॉस्पिटल नव्हतं. आता हे झालं आहे शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर. डोळ्यांचं हॉस्पिटल झालेलं आहे. त्यावेळी नव्हतं हे. त्यावेळी होतं का नव्हतं का काम चालू होतं काय एवढं काय माहीत नाही. त्यावेळेस आपल्याला काय कळतंय भाई आम्ही फिरायच्या गोंधळात इकडे तिकडे बंक करतो. इकडून आम्ही पोलिस म्हणजे कधी आले तर पोलिसांची राऊंडची गाडी होती. एक तर आम्ही कधी इकडं जायचो ह्या साईडला नाही ते इकडं. आता जे सरळ रोडने चाललोय का आपण त्या सरळ रोडने आपण निघणार. इथून निघला एक टर्न घेतला की आपण डायरेक्ट हे सगळं अजमेराचाच रोड आहे. आपण इकडून टर्न पुढे घेतला की एक उद्यान आहे. उद्यान दाखवतो. इथं पण आम्ही बंक करत बसायचो. ॲक्च्युली त्याचं मला नाव आठवत नाही पण बिंड्या नाही कधी बसला. बिंड्या जरा थोडा सिन्सिअर सारखा वागायचा. तो असायचा म्हणजे तो जास्त अटेंड करायचा. मी
फोन उचलू शकतोस तू. अरे फायनली तुला जे दाखवायचं होतं ते आहे हे आमचं कॉलेज. हे आमचं कॉलेज होतं कॉलेज 11वी-12वीचं. हे या साईडला हे कॉलेज होतं. आता हे कॉलेज आता इथं काय आहे ते माहीत नाही, पण हे आधी आमचं कॉलेज होतं. ओके, हे आमचं कॉलेजची बिल्डिंग, हे आमचं कॉलेजचं गेट. आता इथं जे पुनर्वसन केंद्र झालेलं आहे पालिकेचं, हे आधी आमचं कॉलेज होतं. अरे सेम बिल्डिंग का? हां, सेम ही बिल्डिंग आधी आमचं कॉलेज होतं. आधी आमचं कॉलेज, बऱ्याचशा आठवणी म्हणजे आता मित्र माझे बघत असतील. आमचं ज्युनियर कॉलेज होतं, जे डी वाय पाटील आत्ता तुला जे दाखवलं ना ते ज्युनियर कॉलेज होतं. आणि इथूनच आम्ही असं लपून इकडं जायचो. इकडं जो रोड गेला आहे का, असा रोड गेला आहे, तिकडून असं आत गेलं. तिथून आता हे कॉलेजच्या, आता हे कॉलेजच्या बॅक साईड जे तुला मंडे दाखवले का, ते इकडं मंडे. आता इकडं सध्या रोड बंद आहे इकडून, त्या मंडे इकडून बॅक साईडला आता काहीतरी काम चालू आहे बिल्डिंगचं. इथून पुढे गेलं ह्याची बॅक साईड इकडं मंडई आहे. ते मंडई ह्याची होती. आपण जिथं तुला मंडे दाखवलं एकदम बंक करायचो आम्ही. हा डायरेक्ट रोड होता, डायरेक्ट आम्ही इथून डायरेक्ट बंक करून डायरेक्ट मंडई. तर फायनली तुला माझं ज्युनियर कॉलेज दाखवलं. तू कसं डायरेक्ट 11वी-12वी आम्ही ज्युनियर कॉलेजला मज्जा केली. त्याच्यानंतर ना आम्ही ग्रॅज्युएशनला पण मज्जा केली. ज्युनियर कॉलेजला जी मज्जा केली ना, चला अनेक वेळा फायनली आपल्याला काय काय भेटला नाही. TC काय भेटला नाही. चिराग सरांचा कॉल आलता, लाईट गेली म्हणजे आता आज का भेटत नाही. आज भेटत नाही मला बोलले ना झालं. मग तू आता घरी गेल्यावर मला एकट्याला यायला लागेल PC घ्यायला मला. आज जर PC नाही भेटलं तर उद्याचं पण काम थांबल ना. आज कसल्या परिस्थितीत आपल्याला PC नेणं गरजेचं आहे आणि ते काम मला करायलाच लागणार आहे. तू आता काय तू जाशील घरी? हा, घरी घरी बघू. हां, मग कुठं जाणार? पिक्चरला आता बोलत आहे, बघू जाऊ. कुठं कोणी बोलवलंय? जरा जायला लागतं. मला सांगितलं नाही. अरे तुला खरं गर्लफ्रेंड आहे? काय गर्लफ्रेंड आहे तुला? असा प्रश्न आहे जे मला पण माहित नाही उत्तर याचं. म्हणजे याचा अर्थ तुला गर्लफ्रेंड नाही आहे. अरे खरं सांग, तू कधी कोणत्या पोरीला प्रपोज केला का? केला ना. खरं? हा, केलाय. खरं नक्की? हा, केलाय. नाही. अरे मग तुला पटली का नाही? ते नाही सांगू शकत. का पाहिजे? का अरे पटली ना? तू डोला आहे म्हणून? असं काय नसतं. असं काय नसतं ना प्रेमात? असं काय नसतं काळं गोरं डोलं लुकडं असं काय नसतं ना? मग असं काय नसतं तर मग तुला का नाही पटलं कोण? हा, जाऊ द्या, झालं गेलं. खरं अरे काय तुला पण असं कधी प्रश्न येत असेल ना रे? कसला? कसं काय मला कोण पटलं नाही असं? आम्ही पटवलं नाही हो. पटले असते तसे. हा का? अरे बापरे, एवढं खतरनाक? इतना कॉन्फिडेंस भाई? कहाँ से आता है इतना कॉन्फिडेंस? ठेवायला लागतो. हा, एवढं ठेव कॉन्फिडन्स ठेव. आपल्याला BMW घ्यायचे. येणार ना? नक्की. हा, BMWचं लॉंग फॉर्म माहिती आहे का तुला? नाही ना? पहिले तो जाणून घे, घेतल्यावर कळून घेऊ ना. असं आहे का? म्हणजे पण घ्यायचे. स्वप्न मोठे असावे. BMW घ्यायचे. आणि आता आपण निघलोय परत आपल्या ऑफिसकडं. एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता, थांबलो होतो. कधी कसा काय होईल, नशीब त्या मावशींना जास्त लागलं नाही का रे? अरे गाडी बाबा डेंजर आहे. कुणी कशी आडवे, त्या मावशीची काहीच चुकी नव्हती. बरोबर का? हां, चुकी तसं बोललं तर टेम्पोवाल्याची पण नव्हती आणि ते मावशीन काका त्यांची पण चुकी नव्हती. काय अचानक आल्या पुढचा ब्रेक दाबला, गाडी स्लिप. ठीक आहे, नशीब त्यांना जास्त लागलं नाही. आता आपण थोड्याच वेळात आपल्या ऑफिसला पोचतोय.
ऑफिसला गेला तू लगेच घरी जाणार आहे? हा जातो ना मग. अरे आर्यन थोडं थांब, मला फोन आल्यावर त्यांचा मला एकट्याला जायला लागेल, असं सोडून जाणार का आता? हा तो जाऊन काय करणार आर्यन तू? वाट बघतो ते आता. कोण वाट बघतात? तुझ्या घरचे घरचे वाट बघतात. तुझ्या घरचेच तुझे वाट बघतात भाऊ. तुझी कोणती पोरगी वाट बघणार नाही, टेन्शन घेऊ नको. घरच्याच तुझे वाट बघणार आहे, पण घरचे तुझ्यावर डाऊट पण घेते ना. आज तू रोज 8 वाजता ऑफिसहून घरी जातो, 7:30-8ला. आज तू 6:30-6लाच घरी जाशील, कसं काय असं? नाही डाऊट आहे ना. डाऊट आहे उशिरा गेलो तर नाही काय रोजच्या टाइम उशिरा गेला म्हणजे ऑफिस टाइम तू सांग आज लवकर चाललाय, घरच्यांना समजेल तू ऑफिसला गेला नव्हता. बघ विचार कर. अजून तुम्हाला काहीतरी चाललं तर मी घरी फोन करून सांगायला की आज ऑफिस लाईट नव्हती, PC खराब झाला होता म्हणून ऑफिस लवकर आम्ही सुट्टी केली. सांगू शकतो. तू सांगू शकतो. घरच्यांना विश्वास आहे तुझ्यावर? मग खरं? हा नक्की? हो आहे ना. बरं आता बघू, लक्षात घ्या. त्याला याच्या घरच्यांना याचा विश्वास आहे. आता आपल्या दोघांना दाखव. हां घरच्यांना याचा विश्वास आहे. मित्रांनो लक्षात घ्या. आता पुढं आता मे बी आम्ही नेक्स्ट मंथमध्ये ऑफिसमधले बॉईज अंदरबन ट्रेकला जाणार आहे, म्हणजे अजून काही कन्फर्म नाही. त्यावेळेस आर्यनच्या घरचे सोडतात का बघू आपण, अजून कन्फर्म नाही आहे. पण आता हा जो व्हिडिओ शाहिद सर, सुमित, परत अजून प्रदीप आहे, अजून सुगंध आहे, हे सगळे व्हिडिओमध्ये आहेत. त्यांचे सगळे बघतात या. आता तू काय म्हणलाय घरच्यांचा विश्वास आहे, घरचे सोडतील. आता तू जर त्या ट्रिपला नसला तर मग बघू, मग तेव्हाच कळेल, तेव्हाच सिद्ध होईल घरच्यांना तुझ्यावर विश्वास आहे का नाही. पण पहिले हे सांग, तू येणार आहे का ट्रिपमध्ये? येणार ना. नक्की ना? तुम्ही असताना येणार की? हा तेव्हा पण आपला ब्लॉग बनवायला लागेल ना. ब्लॉग बनवायला लागणार ना भाई, तुला ब्लॉगमध्ये मी घेणार ना. तर आज मला तुला ब्लॉगमध्ये घ्यायचं लय खूप मोठा फायदा आहे भाई. मला असं अरे मग असं मला चहा नाश्ता पाणी का असं तर बोलून बोलून थकतं ना भाई माणूस. मग त्याच्यानंतर मग असं काय झालं, तू माझं लगेच हे ना असिस्टंट, लगेच सर ये लो चाय ले लो, सर ये लो ज्यूस ले लो, तेवढा आहे. तू तसं असिस्टंट नाही म्हणताय ना, माझा स्पॉन्सर आहे सध्या तू. हो आज 70 रुपयाचा ज्यूस पाजलाय भाई तू. दोघां तसं माझ्यावर तू 30च रुपये खर्च केलाय, पण दोघांचं बिल सांगतो मी 70 रुपये. 30 नाही 35. 35 का? बरं 5 रुपये कमी सांगितले, भाऊला त्रास झाला, 5 कमी सांगितले. ॲक्च्युअल बिल का रे? बरोबर. ॲक्च्युअल फिगर सांगणं गरजेचं आहे, कारण की आर्यन अकाउंटिंगमध्ये काम करतोय, त्याच्यामुळे हा टॅली झालंच पाहिजे का रे? भाऊ का गाडी जोरात कटबीट मारतात ना, मला भीती वाटते बरं का. पण कधी कधी मी पण करतो रफ ड्राईव्ह, चालायचं. एक सिग्नल तोडलंय भाई आपण, तुझ्यामुळे तुटला. सहजासहजी मी सिग्नल तोडत नाही, तुझ्यामुळे तुटला. जर त्याची काही पावती बिवती आली, आता पावतीमध्ये माहिती आहे ना डायरेक्ट फोटो सहित येतं. डायरेक्ट तुझा नंबर, त्या पावती भरायचा तुझा नंबर, माझा नाही. पावती तू भरायच्या आर्यन, पावती तू भरायची. बरोबर नक्की? आणि पावती भरण्यापेक्षा आता परत काहीतरी चाल. पाणीपुरी चालणार का? श्यामची पाणीपुरी आता मँगो ज्यूस केलं ना नको ना? चला आता काय आलो आपण आपल्या ऑफिसला. थांब याला वळू देवा, बायला कुठं जायचंय? सरळ याला नाही याला कंटेनरवाला भाई. मोठ्या गाड्यांचा भरोसा आहे, मोठ्या गाड्यांचा भरोसा नाही भाई. ते काय ते कशी रफ ड्राईव्ह करतात, आपल्या 2 व्हीलरवाल्यांचा अवघड आहे. मोठ्या गाड्या म्हणजे भाई वॉल्वो कंटेनर यांच्यात आधीच लागायचं नाही भाई. फायनली आपण आपल्या ऑफिसला आलोय. एकदा आपल्या ऑफिसची बिल्डिंग दाखव. आलो बाबा आपल्या ऑफिसला. तर आपण आलो आपल्या ऑफिसला. गाडी करू पार्क. गाडी केली, अरे मॅडम लोक आले. गाडी केली पार्क.